नमस्कार मित्रांनो, माझ्या शैक्य वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. माझ्या जीवनामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या त्या घडामधली 6वी स्टेप म्हणजे जसं मी पाटकरी म्हणून तिथं बंद झालो, कारण शेतकऱ्याशी थोडासा वाद निर्माण झाल्यानंतर मी माझ्या जीवनामध्ये काय करायचा हा प्रश्न मला नेमका पडला होता. पण माझे चुलते दिलीप शेळके यांनी थोडंसं मला धीर दिला आणि त्यांनी सांगितलं की काही ना काहीतरी करता येईल. आणि त्या पद्धतीनं त्या काळी पतसंस्थेचं पेव जास्त प्रमाणात होतं, कारण पतसंस्थेमध्ये जसं बँकांना एक दर्जा होता तसाच पतसंस्थेनासुद्धा एक चांगल्या प्रकारचा दर्जा होता. आणि पतसंस्थेत नोकरी म्हणजेच बँकेत नोकरीला आल्यासारखं त्यावेळी मान सन्मान प्रतिष्ठा होती. आणि आमचे चुलते त्या पतसंस्थेमध्ये जी सद्गुरू गजानन महाराज नागरी सहकारी पतसंस्था ही कोल्हापूरची पतसंस्था, त्यांचे संस्थापक चेअरमन आरेकर साहेब हे गारगोटीकडील होते. त्यांनी ती संस्था स्थापन केली होती. त्याच्यात जवळजवळ 8 ते 10 शाखा होत्या आणि त्यापैकी एक शाखा आमच्या शेळकेवाडी शेजारीच हळदी कांडगाव गाव म्हणून आहे, हळदीमध्ये शाखा होती. आणि त्या शाखेमध्ये शाखा कमिटीमध्ये माझे चुलते दिलीप ईश्वरराव शेळके हे त्या कमिटीवर होते. आणि जे कमिटीचे अध्यक्ष होते ते बाजीराव चौगले डॉक्टर, ते सरकारी डॉक्टर होते, ते अध्यक्ष होते. आणि त्यावेळी आमच्या चुलत्यांना माहिती होती की त्या संस्थेमध्ये क्लार्कची जागा रिकामी आणि ती जागा भरायची. आणि त्या संस्थेमध्येच माझा मित्रसुद्धा दत्तात्रय परीट होते, तो पण संचालक होता, तो पण आर्थिक परिस्थितीने चांगला होता. आणि अशा पद्धतीनं मला माझ्या चुलत्याने बोलवून घेतलं आणि मला म्हणालं की तुझं शिक्षण चांगलं झालं आहे, BCom झालं आहेस आणि एक चांगली नोकरी आहे पतसंस्थेमध्ये, करतोस का बघ. त्यानंतर ते मला त्यांचा प्रस्ताव आठवला, कारण त्यावेळी पतसंस्थेत नोकरी म्हणजे फार मान प्रतिष्ठेची गोष्ट होती आणि काहीतरी जीवनात करता येतं आहे. म्हणून मी चुलत्यांना म्हटलं की ठीक आहे, आपण जाऊया, त्यांना भेटून येऊया. आणि चुलत्यांना जून महिना होता, पाऊस चालू झालेला होता आणि पावसातनं त्यांची राजदूत गाडी होती पहिली, ती गाडीवर बसून आम्ही आमचे बाजीराव चौगले दादा त्यांना आम्ही म्हणतो, त्यांना भेटायला गेलो. भेटायला गेल्यानंतर ते म्हणाले मी काय असेल ते वरच्या चेअरमनशी वगैरे चर्चा करतो आणि एक 8 दिवसांत तुम्हाला सांगतो. आणि त्यानंतर हा प्रवास माझा त्यांच्या पाठला करणे, चुलत्याला घेणे, त्यांची भेटी घेणे, त्यावर तिने सांगितले की थोडीफार ठेवी तुम्हाला गोळा करायला लागतील. मग त्या ठेव्या आम्ही गोळा केल्या, तिथं ठेवी त्यांना दिल्या. आणि एक दिवस छान माझ्या जीवनात आलं की मला तिने तिथं पतसंस्थेत क्लार्क म्हणून कामाला घेतलं. पण त्यामध्ये सुद्धा एक फार आट मोठी होती की 2 महिने तुम्ही काम शिकायचं, 2 महिन्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाही पगार मिळणार नाही. आणि फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिला पगार तुम्हाला 600 रुपये मिळेल. तरीसुद्धा शिकण्यासाठी म्हणून मी तयार झालो, कारण 2 महिने नाही जरी रुपया मिळाला तरीसुद्धा एक जिद्द होती की आपल्या जीवनाला एक फार मोठी कलाटणी आयुष्याला मिळते आणि आपण एक संस्थेमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो आहे ह्याचं समाधान वाटत होतं. आणि त्या पद्धतीनं मी पतसंस्थेमध्ये नोकरी करण्याचं ठरवलं आणि त्यांना त्या पद्धतीनं मी शब्द दिला. आणि आम्ही ठेवीच्या रूपानं तिथं संस्थेमध्ये अनेक आपल्या संबंधित लोकांच्या ठेवी जमा केल्या आणि त्यांनी मला तिथं क्लार्क म्हणून रुजू करून घेतलं. वैशिष्ट्य म्हणजे आता 1-2 महिने काय करायचं, पगार तरी मिळणार नव्हता आणि सुरुवातीला नवीन शाखा असल्यामुळं उलाढाल कमी होती. तरीसुद्धा त्या महिन्यानं उलाढाल तशी भरपूर होती म्हणायची, कारण 4-5 हजार रुपये दिवसाला पेगमी जमत होती, कारण त्यावेळी पतसंस्थेचं मोठं पेव चालू होतं. आणि त्या माध्यमातून खरोखर माझ्या बी जीवनाला एक फारसं वेगळं वळण मिळालं होतं. आणि ह्या माध्यमातूनच एक चांगली नोकरी माझ्या आयुष्यात मिळालेली होती. थोडे दिवस, एक 8 दिवस मी कामावर गेलो आणि
एक पिग्मी गोळा करणारा तिथला जो एजंट होता तो काही कारणास्तव बंद झाला आणि सडोली, बाचणी, हळदी ह्या ठराविक भागातील दुकानदारांची पिग्मी गोळा करायचं अडचणीचं झालं. त्यावेळी मला शाखा चेअरमन बाजीराव चौगुले म्हणाले की तू पिग्मी गोळा करतोस का, बस संध्याकाळी 5 वाजता सुटल्यानंतर तू जर पिग्मी गोळा केलीस तर तुला तेवढे 4 रुपये जादा मिळतील. आणि त्यावेळी पतसंस्थेच्या माध्यमातून पिग्मी गोळा करत असताना 3% कमिशनाचं, शेकडा 3 रुपये, म्हणजे 100 रुपयाला 3 रुपये इतकं कमिशन मिळत होतं. आणि ते मला मान्य होते, कारण जसजसा पगार मिळेल त्याचबरोबर मला कमिशनसुद्धा मिळणार होतं आणि याचं मला समाधान वाटत होतं. आणि त्या दिवसापासून मी पिग्मी गोळा करायला चालू केली. सुरुवातीला 600-700 रुपये पिग्मी झाली, दररोज 20-25 रुपये मिळू लागलं. आणि त्यानंतर ठरवलं की हा सुद्धा चांगला मार्ग आहे आपल्याला 4 पैसे मिळवण्याचा. आणि दररोज मी 5 वाजल्यानंतर जास्तीत जास्त कशी खाती वाढतील पिग्मीची, त्या पद्धतीने मी पिग्मी गोळा करायला लागलो. आणि 2 महिने मी पिग्मी गोळा केली. त्यामध्ये साधारण मला 600-700 रुपये इतका पगार पडू लागला किंवा कमिशन एजंट कमिशन मिळू लागलं. आणि हे पैसे मिळत असताना मुख्य म्हणजे माझ्याकडं सायकल नव्हती. मी जे जायत होतो वाशी कांडगाव तर चालत जायचं आणि तिथून पुढं एसटीनं हळदी जायचं, परत चालत जाऊन पिग्मी गोळा करायची आणि त्यानंतर संध्याकाळी घरी चालत यायचं. आणि अशा पद्धतीने पिग्मी गोळा करता 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 2-3 महिने गेलेत. आणि दुसऱ्या महिन्यानंतर 3ऱ्या महिन्याच्या शेवटला मला पगार पण 600 रुपये चालू झाला. जे पैसे मला मिळत होते पिग्मीच्या कमिशनमधून, ते पैसे 2 महिन्याचे 600 रुपये आणि 1 महिन्याचा पगार असं करून मी 1800 रुपयाची एक नवीन सायकल विकत घेतली. आणि त्या सायकलीवरून मी पिग्मी वगैरे गोळा करू लागलो आणि कामावर जावं लागलो. सकाळी घरातनं 8-8:30 वाजता तरी डबा घेऊन बाहेर पडायचं आणि संध्याकाळी 8-9 वाजायचं मला घरी यायला. जवळजवळ 12-13 तास माझं या संस्थेसाठी राबणं किंवा माझ्या स्वतःच्या संसारासाठी राबणं होतं. आणि कधी कंटाळा केला नाही. आणि एक आवडीचं काम, जे काय कामं मी आतापर्यंत 30-35 व्यवसाय किंवा नोकऱ्या या माध्यमातून जे काय प्रकार केलेत, त्यामध्ये कंटाळा कधी मानला नाही, आळस कधी केला नाही. आणि अजूनसुद्धा प्रत्येक क्षणाला समाधानानं जे काय काम घेईल मी ते काम जास्तीत जास्त उत्साहानं करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्या पद्धतीनं माझं पतसंस्थेतलं आयुष्य सुरुवात झाली. पण छान दिवस माझे जात होते ते पतसंस्थेमध्ये. जवळजवळ 5-6 महिने झालं त्या पतसंस्थेमध्ये माझी पिग्मी पण वाढली होती. जवळजवळ मला 1200-1300 महिन्याला, लय तर 1600-1700 पत्र माझा पगार महिन्याला जात होता. आणि इतकं पैसे मला महिन्याला त्यातनं पतसंस्थेतनं मिळवत होतो. त्यानंतर माझ्या जीवनामध्ये काही अशा गोष्टी घडल्या की विचार करायच्या पलीकडल्या होत्या आणि काय करावं त्यावेळी प्रश्न पडला होता की जे काय माझ्या जीवनामध्ये घटना घडली ती पुढच्या ब्लॉगमध्ये मी आपल्याशी चर्चा करतच आहे.